पगार आणि माझा सिव्हिल सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पहिला पगार यातही बराच अंतर होतं म्हणजे. तर टेल्को सोडणं थोडंसं हेच होतं, पण मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. माझ्या सुदैवानं 94 साली UPSC मी पूर्वपरीक्षा पास झालो. मुख्य परीक्षा 2 महिने पुढे गेली आणि मला त्याचा फायदा झाला. अभ्यास करायला वेळ मिळाला. 4 महिने तिथे SICमध्ये काय होतं की एकदा तुम्हाला ॲडमिशन मिळाली, तुम्ही नंतर परत मिळत नाही तिथे. मी कॅन्सल करून गेलो होतो. मग ते पॅरासाईट वगैरे राहिलो आम्ही. एका रूममध्ये 2च बेड्स होते. तर एक जण अभ्यास करायचा, 2 जण झोपायचे. या टाईपमध्ये तिथे आम्ही अभ्यास केला आणि त्या वर्षी मग मला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि माझं IPSसाठी सिलेक्शन झालं. तर त्यामुळं आणि मला मणिपूर काडर मिळालं आणि 97 ते 99 हे 2 वर्ष जून 99 मी तिथे मणिपूरमध्ये होतो. आणि तो काळ माझ्या दृष्टीनं खूपच म्हणजे संघर्षाचा काळ होता. कारण मणिपूर राज्यात त्यावेळी आता जी परिस्थिती आहे मणिपूरमध्ये ही वेगळी परिस्थिती. त्यावेळी केंद्रीय जी बलं होती CRPF, BSF यांच्यावरती हल्ले व्हायचे सारखे तिथे. पण आमचं पण लाईफ सेटमध्येच होतं. म्हणजे मी नेहमीच बुलेट प्रूफ पटका असायचा डोक्यावरती, जॅकेट असायचं, माझ्या हातात AK असायची, माझ्याबरोबर 4 लोक वेपन SLR किंवा AK वाले असायचे. आणि असं करून मग ते आम्ही त्यांच्याशी फाईट करत होतो. ड्रग्सच्या काही केसेस उघडकीला आणल्या. काही सुरुवातीला तिथलं मला भाषा येत नव्हती, मणिपुरी भाषा शिकलो आणि त्याचं मग मला कळायला लागलं त्यांचे काय बोलतात. मग तो आता एकदा SP साहेब आमचे बोलत होते, म्हणे माझा मुलगा भारतात गेला आहे, मुलगी भारतात नाही येते. म्हणजे मी कुठे आहे? मला प्रश्न पडला, मी कुठे आहे म्हणजे. एक दिवस फोन आला की एका मुलीला किडनॅप केलं आहे आणि गाडीचा नंबर पण दिला. तर मी लगेच माझी गाडी काढली, माझे अंगरक्षक होते सगळे. म्हटलं चला आपल्याला त्या मुलीची सुटका करायची. ते काही बोलले नाही मला माझे सहकारी. ते साहेब म्हणतात तर चला म्हणे. तर आम्ही 4 किलोमीटर चेस केली आणि ती गाडी पकडली. मग पकडली, ज्याने पळून नेलं होतं त्या मुलीला त्यांना ताब्यात घेतलं, मुलीला सेपरेट केलं आणि मी घेऊन आलो पोलीस स्टेशनला. आणि SPना फोन केला. तर ते आपल्याला मला वाटलं आता साप खुश होगा, थोडा शाबासकी देगा वगैरे. तर ते काही झालंच नाही. SP माझ्या हसायला लागले. मी म्हटलं काय झालं सर? त्यामुळे माझंही लग्न असंच झालं माझं. तर म्हणजे तिथं लग्न. मग म्हटलं एवढा तमाशा कशाला? तुम्ही पोलीस स्टेशनला FIR करता. मग त्या दोन्ही पार्टीला बोलवून त्यांचे डॉक्युमेंट बघून, ते काय जण संज्ञान आहे ते बघून, मग त्यांना 2-4 दिवस घरी पाठवून नंतर रितसर लग्न करता. एवढ्या सगळ्या गोष्टी कशाला पाहिजे? ते म्हणे आमचे कल्चर आहे म्हणे. तर मग मला त्यावेळी ती टूप पेटली की कुठेही काम करायचं असेल तर लॉ ऑफ द लँड, स्थानिक तिथे जी काही संस्कृती आहे, चालीरीती आहेत, त्या माहिती करणं हे खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी तिथे मणिपूरमध्ये शिकायला मिळाल्या. आणि मग एक दुर्दैवी घटना झाली ती 25 जानेवारी 1999 दुपारी 12ची वेळ होती. आणि माझा एक खूप जवळचा मित्र दशरथ प्रसाद, 94 बॅचचा IAS ऑफिसर, तो मणिपूर टुरिझमचा डायरेक्टर होता. आणि ते हॉटेल इम्फाळ अशोका तिथे त्याचं ऑफिस होतं. त्या ऑफिसच्या मागे माझं नुकतंच लग्न झालं होतं. ऑफिसच्या मागे 1 किलोमीटरवरती आमची 2nd बटालियन मणिपूर रायफल, तिथे मी आणि माझी मिसेस सुनीता, ती फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये 96 बॅच, आम्ही 2 जण तिथे होतो. आणि त्याचवेळी बातमी आली की 2 अतिरेकी आले आणि त्यांनी ऑफिसमध्ये गोळ्या घातल्या आणि दशरथ प्रसाद इज नो मोर. ही 99ची गोष्ट आहे. त्यानंतर मग आमचं एक हे झालं की आपण इथे काम करण्यात जास्त काही हे नाही आहे. एक मार्ग जो होता म्हणजे की लग्न झालेलंच होतं. मिसेसचं आंध्र प्रदेश काडर होतं, ती महाराष्ट्राची, नागपूरची. आणि आम्हाला दोघांनाही आंध्र प्रदेश काडरमध्ये आम्ही राहू शकतो एकत्र, पती पत्नी एकत्रीकरण आपलं जे जिल्हा परिषदचा किंवा याचा, ते अप्लाय केलं आणि मग मी आंध्र प्रदेशमध्ये आलो. तर ही सगळी कहाणी. अच्छा. पण असं आहे की जे तुमचं एकूण जर करिअरमध्ये बघितलं तर असे खूप इंटरेस्टिंग टप्पे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं खूप मोठं काम या काळामध्ये गेल्या आता काय 26, 27, 30 वर्षांमध्ये तुमच्या हातून झालं. त्यातलं सगळ्यात चॅलेंजिंग कुठलं होतं? म्हणजे नक्षलवादाच्या बद्दल